हॅलो फ्रेंड्स, मी आहे श्रद्धा आणि मी तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या रेसिपी चॅनलमध्ये। तर आज आपण गिट्सचं बासुंदी मिक्स बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी ना मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यातलंच थोडंसं दूध मी काढून ठेवलेलं आहे। आणि आता हे बासुंदी मिक्स आपण त्या थोड्याशा दुधामध्ये टाकणार आहोत आणि जे 1.5 लिटर दूध आहे ते गरम करायला ठेवणार आहोत। आता याच्यातच मी मिल्क पावडर टाकलेले आहे, पाहू शकताय तुम्ही, अर्धा पेला मिल्क पावडर आहे। आणि याच्यातच आपल्याला जी कस्टर्ड पावडर भेटते व्हॅनिलाची ती 1 चमचा टाकून घ्यायची आहे। कारण मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर टाकल्यावरती ना आपल्या बासुंदीला खूपच क्रीमी आणि छान टेस्ट येते। आणि मिल्क पावडरमुळे आणि ह्या कस्टर्ड पावडरमुळे ना एक कलरही खूप क्रीमी आणि छान येतो आणि त्याचं टेक्स्चरही व्यवस्थित येतं, जास्त दूध आटवायला लागत नाही आणि बासुंदीही आपली खूप छान घट्टसर होते। आता तुम्ही पाहू शकताय दूध चांगलं उकळलेलं आहे। त्याच्यात आपण आता हे मिक्स केलेलं जे मिश्रण आहे मिल्क पावडर आणि गिट्सचं बासुंदी मिक्स ते सगळं टाकून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, पाहू शकताय तुम्ही। आणि याला पुन्हा 5 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मी एक छोटा पेला साखर टाकलेली आहे, पाहू शकताय आपल्या बासुंदीला किती छान आणि क्रीमी कलर आलेला आहे। तर फक्त बासुंदी मिक्स आणून जर डायरेक्ट आपण अशी नुसती बासुंदी केली ना तर त्याची टेस्ट एवढी चांगली येत नाही जेवढी मिल्क पावडर आणि हे कस्टर्ड पावडर टाकून येते। आणि जेवढी साईडला साय लागते ना ती सगळी घेत चला, त्या दुधामध्ये मिक्स करत चला, त्याच्यामुळे ना छान टेस्ट येते आणि रवाळ होते बासुंदी। आता मी याच्यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे, पाहू शकताय तुम्ही। आणि तेही मी चांगलं मिक्स करून घेत आहे। आता हे याला ना आपण मलाई बर्फी किंवा कलाकंद म्हणूया, हे माझ्याकडे होतं तर मी हे दुधामध्ये टाकलेलं आहे। त्याच्याने काय होतं की एकदम छान आणि रवाळ टेक्स्चर येतं, तुम्ही पाहू शकताय किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे आपल्या बासुंदीला। तर तुमच्याकडे पेढे वगैरे जर कधी उरलेले असतील, आता गणपतीचा सीझन म्हटल्यावरती खूप स्वीट येतं घरामध्ये, तर ते संपवलं जात नाही, तर अशा प्रकारे आपण त्याचा यूज करू शकतो। त्याच्याने साखरही कमी लागते आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी फक्त अर्धाच पेला साखर टाकलेली आहे। बघा बासुंदीचा कलर किती छान क्रीमी आणि येलोइश आलेला आहे। आता हे ड्रायफ्रूट आहे ते थोडेसे मी तुपावरती फ्राय करून घेतलेले होते आणि तुम्ही पाहू शकताय आपली बासुंदी किती छान आणि मस्त